बऱ्याच जणांच्या तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीच्या इडल्या बनवणं फसतं किंवा त्या जमत नाही किंवा पीठ भिजवणं जमत नाही. त्यांच्यासाठी अत्यंत चविष्ट आणि सोपी अशी रेसिपी आहे रव्यांच्या इडल्या. खूप झटपट होणारी आणि टेस्टी अशी सॉफ्ट इडली बनते. चला तर इडली बनवायची कशी ती मी तुम्हाला दाखवते. रव्याची इडली बनवण्यासाठी 1 वाटी रवा, त्याचप्रमाणे 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, दही तुम्हाला दाखवायला व्हिडिओ माझी स्किप झाली त्यामुळे दाखवता आलं नाही, पण हे दोन्ही समप्रमाणात घेतलं आहे. जर तुम्हाला थोडंसं दही ह्यामध्ये कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं वरतून पाणी टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आपला आता हा रवा जो आहे जो दह्यामध्ये भिजवला आहे तो 10 ते 15 मिनटं भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण इनो टाकून घेणार आहोत, पण त्यासाठी आधी रवा छान आपला भिजला आहे हे पक्के करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक 10 ते 15 मिनटं रवा बाजूला ठेवून दिलेला. त्यानंतर आपण ह्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि अगदी 10 ते 15 मिनटात ह्या इडल्या बनवून तयार होतात. इनो टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये बघा मी दही घेतलेलं त्याचंच पाणी जे आहे त्यामध्ये टाकून घेत आहे. थोडंसं इनोवरती पाणी टाकायचं, त्यामुळे इनो छान पटकन फुलतं आणि आपलं जे इडलीचं जे बॅटर आहे ते छान फ्लफी होतं. हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त मिक्स नाही केलं तरी देखील चालेल, पण इनो जे आहे ते पूर्णपणे आपल्या ह्या बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे ह्याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे इडल्या ज्या आहेत त्या सगळ्या छान सॉफ्टी बनतात आणि सर्व इडल्या छान अशा फुलतात. अगदी मिनिटभर हे इनो आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे बॅटर जे आहे ते इडली पात्रामध्ये स्टीम करून घेणार आहोत. हे बघा, छान असं फ्लफी आपलं बॅटर बनवून तयार आहे. त्यानंतर इडलीची भांडी घेतली आहेत मी इथे. हे इडली पात्र जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ॲमेझॉनवरून मागवू शकता. ह्या इडली पात्रामध्ये छान अशा 24 ते 25 इडल्या एका वेळेस बनतात. हे बघा, हे आणि हे स्टीलचं इडली पात्र आहे. आता आपण ह्या इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे आपल्या जे इडल्या आहेत ते चिकटणार नाही आणि अगदी सहज निघून येतील. इडलीचं तयार बॅटर जे आहे ते आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया. खूप जास्त हे भरायचं नाही आहे, नाहीतर आपल्या इडल्या जास्त फुगतात आणि मग त्या ओल्या राहतात. त्यामुळे तुम्ही 1-1 चमचा ह्यामध्ये घेतला तरी चालेल. हे बघा, पूर्ण बाहेर नाही आलं पाहिजे असं आपण हे बॅटर भरून घ्यायचं आहे. मी सर्व बॅटर भरलं आहे. आता आपण हे सगळं स्टीम करून घ्यायचं आहे. पाणीसुद्धा ठेवताना अगदी जास्त पाणी नाही ठेवायचं आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या इडल्या ओल्या राहण्याची शक्यता असते. हे बघा, मी अगदी थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि मीडियम टू हाय गॅसवर आपण ह्या इडल्या ज्या आहेत त्या स्टीम करून घेणार आहोत. पाणी अगदी कमी देखील नाही टाकायचं, नाही तर भांडं करपू शकतं. हे नॉर्मल इडल्यांसाठी सुद्धा आहे, ज्या तुम्ही तांदळाच्या इडल्या बनवता त्याच्यासाठी सुद्धा हे पाण्याचं प्रमाण जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, स्टीलचं भांडं आहे आणि ह्याला छान शिटीसुद्धा आहे. झाकण लावल्यानंतर हे छान घट्ट बसतं आणि शिटी वाजायला सुरुवात होते आणि जेव्हा आपल्या इडल्या बनवून तयार होतात तेव्हा ते झाकण जे आहे ते पुन्हा उघडलं जातं, तेव्हा आपल्या इडल्या बनवून तयार आहेत असं आपण समजू शकतो. चला तर आपल्या इडल्या बनत आहेत तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी चटणी करून घेऊया. चटणीची रेसिपीसुद्धा क्विक आणि इन्स्टंट टेस्टी अशी रेसिपी आहे. चला तर त्यासाठी नारळ घेतला आहे 1 वाटी, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घेऊ शकता. त्यानंतर मूठभर कोथिंबीर घेतली आहे, देठी सकट कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये डाळ टाकून घेत आहे. भाजलेली डाळ जी असते ती टाकली आहे. त्यानंतर थोडंसं शेंगदाणे टाकून घेत आहे. त्याचप्रमाणे ह्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी चटणीची रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. त्याचनंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि अगदी आपली टेस्ट बॅलन्स करण्यासाठी साखर टाकली आहे. त्यानंतर अर्ध लिंबू ह्यामध्ये पिळून घेत आहे. खूपच चविष्ट अशी ही रेसिपी बनते. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि हे छान असं वाटून घ्यायचं आहे. झटपट आणि सोपी अशी ही चटणीची रेसिपी आहे आणि अगदी पटकन अशी ही चटणी बनते आणि खूप चविष्ट लागते. हे बघा, तुम्ही ह्यामध्ये पाणी जे आहे ते तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. इडली खाण्यासाठी तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ चटणी हवी असेल तशी तुम्ही करून घ्या. आता आपण ह्यावरून तडका टाकून घेऊया. त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण फक्त मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची टाकून घेणार आहोत. मोहरी छान तडतडून घ्यायची, म्हणजे आपल्या चटणीला खूप छान असा फ्लेवर येतो. हे बघा, आता मी मोहरी टाकली आहे, त्याचप्रमाणे त्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे आणि काश्मीरी लाल मिरची टाकत आहे. ही मिरचीसुद्धा चटणीमध्ये खूप चविष्ट लागते. आता गॅस बंद करून ही फोडणी जी आहे ती आपण आपल्या चटणीवर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला चटणीवर फोडणी नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी देखील चालेल, तशीसुद्धा चटणी खूप छान लागते, पण फोडणीवाली चटणी जरा जास्त टेस्टी लागते. हे बघा, छान अशी आता ही मिक्स करून घेऊया आणि मग आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही अशी इडलीसाठी नाही, तुम्ही घरी जेवणासाठी सुद्धा ही चटणी ट्राय करू शकता.
इडलीबरोबरच डोशासाठी सुद्धा तुम्ही ह्या चटणीचा वापर करू शकता। खूपच चविष्ट आणि अगदी झटपट होणारी अशी ही चटणीची रेसिपी आहे। चटणी होईपर्यंत आपल्या इडल्यासुद्धा रेडी झाल्या आहेत। इडल्या जेव्हा तुमच्या तयार होतात तेव्हा बाहेर काढून ठेवायच्या आणि थोड्या थंड झाल्यानंतरच त्या डिमोल्ड करायच्या आहेत, त्यामुळे त्या छान अशा इझिली निघतात। सर्व इडल्या मी डिमोल्ड करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता किती झटपट त्या इडल्या निघत आहेत आणि किती छान सॉफ्ट फ्लफी अशा इडल्या बनवून तयार झाल्या आहेत। हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। खूप छान सॉफ्ट अशी इडली बनवून तयार झाली आहे आणि तुम्ही चटणीसोबत ही सर्व करू शकता। खूपच चविष्ट, टेस्टी आणि सॉफ्ट अशी ही इडली बनवून तयार होते आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्ही इडल्या बनवू शकता आणि सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये तर हे छानच असा पर्याय आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। ह्या इडल्या खाण्यासाठी तितक्याच चविष्ट लागतात। ह्यामध्ये दह्याचा कुठेच टेस्ट येत नाही आणि अगदी तांदळाच्या बनवलेल्या इडल्यांसारख्या ह्या इडल्या देखील खूपच टेस्टी, सॉफ्टी आणि चविष्ट अशा बनवून तयार होतात। त्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट चविष्ट नाश्ता पाहिजे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट अशी रेसिपी आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।